हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या अक्षर भारती या पाठातला आपण आज बघणार आहोत ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा एक पाठ. सीमा बक्षीस मायबोली क्लासेस या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूयात एक आगळा वेगळा पाठ ज्याचं नाव आहे ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. लेखक आहेत बाळ ज पंडित. प्रसिद्ध लेखक आहेत, क्रिकेट सामन्यांचे समालोचक. विद्यार्थी मित्रांनो, समालोचक म्हणजे काय हे लक्षात घ्या. जो व्यक्ती सामन्यांचं जे सामने सुरू असतात, मॅचेस ज्याला तुम्ही म्हणता, त्याचे धावते वर्णन करणारा व्यक्ती, सामन्यांचं धावतं वर्णन करणारा व्यक्ती त्याला म्हणतात समालोचक, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणता कॉमेंटेटर. ठीक आहे, कॉमेंट्री करणारा जो आहे तो कॉमेंटेटर. समालोचक. पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली? किती छान आहे ना. ऑलिम्पिक सामने आपण बघतो, पण त्याची सुरुवात का झाली, कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, एकात एक गुंफलेले 5 वर्तुळं असतात ना, त्याचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती दिलेली आहे. चला मग बघूया आपण काय आहे यामध्ये दिलेलं ते. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बरोबर. सर्वांगीण विकास, सर्व अंगांनी परिपूर्ण, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये ऑलराऊंड असं म्हणता. मी काही शब्दांचे अर्थ या ठिकाणी तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहेत. ते शब्दांचे अर्थ मी या ठिकाणी आणते. बघा, काही शब्द आहेत या ठिकाणी. सर्वांगीण. सर्वांगीणचा अर्थ आहे सर्व अंगांनी परिपूर्ण, ऑलराऊंड. व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. हे सगळे अर्थ बेटा आपण नंतर बघणार आहोत. तर आता सुरुवातीला आपण काय करू, आपला जो पाठ आहे तो पहिले शिकून घेऊ. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात. व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्वाचा अर्थ आहे पर्सनॅलिटी. तर ही पर्सनॅलिटी जी आहे त्याच्यामध्ये काय महत्त्व आहे, सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. सर्व स्तर, लेव्हल, म्हणजे जसं पहिले आपण काय करतो, शाळेमध्ये खेळतो, मग इंटर स्कूल, मग डिस्ट्रिक्ट, स्टेट, है ना, मग नॅशनल, इंटरनॅशनल, ह्या सगळ्या काय आहेत, लेव्हल आहेत, स्तर आहेत. हे क्रीडा सामने, या मॅचेस ज्या आहेत, हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे. लक्ष वेधून घेणे म्हणजे काय पहा. आता या ठिकाणी आणखी काही तुमच्यासाठी काही शब्दांचे लक्ष वेधून घेणे, आकर्षून घेणे. लक्ष वेधून घेणे म्हणजे काय आहे बघा, आकर्षून घेणे. तर हे आकर्षून घेतात आपलं लक्ष जे आहे ते सगळं. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. हे वाक्य आपण अंडरलाईन करायचं. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आत्ता ऑलिम्पिक स्पर्धा होणार होत्या जपानमध्ये, पण काय झालं, कोरोना आला आणि कोरोना आल्यामुळे त्या स्पर्धा सगळ्या रद्द झालेल्या आहेत, पुढे होणार आहेत. विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळांवर लक्ष केंद्रित करून, लक्ष केंद्रित करणे म्हणजे लक्ष एकाग्र करणे, एका ठिकाणी लक्ष ठेवणे, त्यात पारंगत होणे म्हणजे निपुण होणे, टू गेट एक्सपर्ट. पारंगत होणे आपण अंडरलाईन करू याला. पारंगत होणे म्हणजे काय, तर पारंगत होणे म्हणजे निपुण होणे, टू गेट एक्सपर्ट. ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करूया. आता ह्याच्यामध्ये लेखक काय म्हणतो की आपल्याला ऑलिम्पिक विजय मिळवायचा आहे, भारताला स्थान मिळालं पाहिजे, आणि त्यासाठी काय करायचं आहे, तर खूप सगळे प्रयत्न करायचे. हे शब्द जे आहेत हे मी या ठिकाणी इथे बाजूला काढून ठेवलेले आहेत. ठीक आहे, ते नंतर आपण जसे जसे येतील तसे एक एक बघणार आहोत. आता येथून काय सुरू होतो, आपला पाठ सुरू होतो. ऑलिम्पिक गावाकडे
आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. लेखकाची मोटर चालली होती. ऑलिम्पिकचं गाव. आता हे ऑलिम्पिकचं गाव म्हणजे काय हे लक्षात घ्या. प्रचंड गर्दी असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. ट्रॅफिकमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. क्षितिज इंग्लिशमध्ये ज्याला हॉरायझन म्हणतो आपण, है ना, क्षितिजाकडे डोळे लागले. ज्या ठिकाणी आकाश जे आहे ते धरतीला मिळाल्यासारखं वाटतं त्याला काय म्हणतात, क्षितिज. ते क्षितिज खूपच उंच अशा एका स्तंभावर, स्तंभ म्हणजे खांब, एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. निशाण खूण है ना, एक मोटो असतो, एक प्रत्येकाचा लोगो असतो. तो लोगो ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या, काळ्या या ठिकाणी दिसतात आहे बघा. हे सगळे रंग या एकमेकात गुंफलेली होती. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. आता हे 5 मित्र म्हणजे कोण, तर 5 कॉन्टिनेंट, 5 खंड. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्याची शुभ्र धवल पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड, त्याला बॅकग्राऊंड व्हाईट कलरचं म्हणजे विशाल अंतराळ, स्पेस. विशाल म्हणजे मोठं, मोठंच्या मोठं अवकाश जे आहे, अंतराळ जे आहे ते बॅकग्राऊंड. आणि हे 5 खंड. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले होते. या ठिकाणी काय लिहिलेलं होतं तिथे, तर त्यांचे एक ब्रीदवाक्य जे आहे ते ब्रीदवाक्य लिहिलेलं होतं. ब्रीदवाक्य म्हणजे घोषवाक्य, ज्याला आपण स्लोगन असं म्हणतो. ते सीटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. सीटियस म्हणजे गतिमानता. सीटियसचा अर्थ आहे गतिमानता. गतिमानता म्हणजे गतियुक्त, मूव्हिंग, ज्याला इंग्लिशमध्ये डायनॅमिक म्हणतो. ऑल्टियस म्हणजे उच्चता, एक्सेलन्स. बघा, पहिलं काय होतं, डायनॅमिक, नंतर एक्सेलन्स आणि शेवटचं आहे फॉर्टियस, तेजस्विता. तेजस्विता म्हणजे ब्राईटनेस किंवा ग्लोरियस. डायनॅमिक, एक्सेलन्स आणि ग्लोरियस असे ते 3, सीटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. हे जे आहे डायनॅमिक, त्यानंतर एक्सेलन्स आणि ग्लोरियस. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. शिकस्त करणे. शिकस्त करणे म्हणजे प्रयत्न करणे. शिकस्त करणे लिहून घ्या. शिकस्त करणे म्हणजे काय, प्रयत्न करणे. त्याचा अर्थ शिकस्त केली पाहिजे. आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. बलसंवर्धन, शक्ती वाढवणे. शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. तिथे एक लॅम्प असतो, टॉर्च लावलेला असतो, मशाल ज्याला म्हणतात. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी, खेळणाऱ्यांसाठी आणि ज्यांचं खेळावर प्रेम आहे अशा लोकांसाठी एक पर्वणीच असते. पर्वणी म्हणजे उत्सव. लिहून घ्या. पर्वणी म्हणजे उत्सव. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. बाप रे, किती बघा, 5 ते 6 हजार स्पर्धक. एकूण खेळाडू जे आहेत ते 5 ते 6 हजार. स्त्री खेळाडूंची संख्या 2,000च्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. ऑडिटोरियम, प्रेक्षागार किती, 70 to 80,000 सोय व्यवस्था. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. म्हणजे बघा, 80,000 बसतात प्लस 25,000 म्हणजे अबाव 1,00,000. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. टँक, वॉटर टँक जे आहेत ते बांधलेले असतात. खेळांचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार. काय मस्त दृश्य आहे ना, किती छान. काय काय आहे पहा, ग्राउंड आहे, मग ऑडिटोरियम आहे, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका,
रस्ते, एक गावच तयार केलेलं असतं बेटा. लोहमार्ग म्हणजे रेल्वे, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, हॉस्टेल्स, कारण एक एक महिना 2-2 महिने तिथे राहायचं असतं. प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी रेस्ट हाऊस, श्रमपरिहार, रेस्ट करण्यासाठी विशाल उपगृहे, उपहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स असे हे एक मोठे गावच असते. याला काय म्हणतात? ऑलिम्पिक व्हिलेज. ऑलिम्पिक व्हिलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956मध्ये मेलबर्न काय आहे? ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यातलं सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर. लक्षात ठेवा, मेलबर्न काय आहे? तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी व्हिक्टोरिया राज्य आहे आणि तिथलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं शहर हे आहे. इथे पहिले ऑलिम्पिक व्हिलेज तिथलेच. पहा, जनरल नॉलेज पण किती आहे याच्यामध्ये, सामान्य ज्ञान. पहिलं ऑलिम्पिक व्हिलेज कुठे होतं? 1956मध्ये. कुठे? मेलबर्न इथे. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. लक्षात घ्या, दर 4 वर्षांनी. हे सामने 5 दिवस चालत असतात. इसवी सन पूर्व म्हणजे बिफोर ख्रिस्ट, इसवी सन पूर्व 776मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद, पहिलं रजिस्टर झालेलं आहे. कुठे झालेलं आहे? ग्रीस देशाच्या इतिहासात सापडतं. आता हे ग्रीस जे आहे हे काय आहे? तर दक्षिण पूर्व आहे ना, साऊथ ईस्टमधलं साऊथ ईस्ट युरोपमधलं एजियन आणि आयोनियन समुद्रात हजारो द्वीपसमूहांचा देश आहे. आयलँड जे आहेत तिथे आकारमानाच्या दृष्टीने जगातलं 97व्या क्रमांकाचं देश, 97th इतका त्याचा व्हॉल्यूम आहे. आणि याची राजधानी काय आहे? अथेन्स, ग्रीसची राजधानी. मैंने बहुत सारा जनरल नॉलेज भी दे दिया इसमें. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षांच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. हसायला येतं की नाही? म्हणजे आता काय मिळतात? मेडल्स मिळतात. आणि तेव्हा त्यांनी काय काढलं होतं? ऑलिव्ह नावाचा वृक्ष असतो, ऑलिव्ह ऑइल म्हणतो ना आपण, तो ऑलिव्ह. तर ह्या वृक्षांचे काय करायचे? ते फांद्या म्हणजे ब्रँचेस, आणि त्याची एक माळ, त्याचं एक गार्लँड तयार करायचे आणि तो करून घालायचे आणि ते ऑनर समजल्या जायचा, गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकाचे प्रचंड स्वागत करत. हे कधी सुरू झालं होतं? ज्यावेळी सुरू झालं इसवी सन पूर्व 776, बिफोर ख्रिस्ट 776. या सामन्यातील खेळाडूंचा राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. ज्यावेळी कोणते राष्ट्रीय सण, नॅशनल फेस्टिवल्स असायचे, तर त्यावेळी त्यांना एकदम खूप ग्रँड ऑनर केला जायचा त्यांचा. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला. ऱ्हास होणे, नष्ट होणे. आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी 394मध्ये हे सामने बंद पडले. आता हे सामने जे आहेत ते सगळेच्या सगळे बंद पडले 394मध्ये. का बंद पडले त्याचं पुढे दिलेलं आहे. बंद पडले. मग पुढे काय झालं त्याचं? मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. आत्ता 1894मध्ये 100 वर्ष होऊन गेले. त्या वर्षी फ्रान्स देशात, फ्रान्स सगळ्यांना माहिती आहे, एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. ऑलिम्पिक काँग्रेसचं एक काहीतरी ऑर्गनायझेशन आहे आणि ती अरेंज करण्यात आली. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी, रिप्रेझेंटेटिव्ज हजर होते. कुबर्टीन, आता कुबर्टीन काय आहे बघा. कुबर्टीन हे एक फ्रेंच टीचर होते, शिक्षक आणि हिस्टोरियन पण होते, इतिहासकार. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे संस्थापक होते. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी होती, ही वॉज अ प्रेसिडेंट. त्यांना आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे जनक मानले जाते. ही वॉज द फादर ऑफ ऑलिम्पिक. तर असे कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने, एक्सपर्ट इन गेम्स, या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. पुनरुज्जीवन करणे
म्हणजे पुन्हा निर्मिती करणे, नव्याने निर्मिती करणे. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी. शरीर संपदा वाढवणे. शरीर संपदा वाढवण्याचा अर्थ असा आहे की आपलं शरीर जे आहे ते खेळण्यासाठी तयार करायचं. संपदा म्हणजे ॲक्च्युली संपत्ती, शरीरातील शक्ती वाढवायची. त्यानंतर काय करायचं अजून त्यांनी सांगितलं तर शरीर संपदा वाढवायची, बलसंवर्धन, शक्ती वाढवायची आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. हे सगळं करण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धा व्हायला हव्यात असं सगळ्यांचं ठरलं. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. बघा आता पहिला 1896, मग 96 4, बरोबर 1900. आता त्या निमित्ताने काय झालं, जगात सद्भावना निर्माण झाली, चांगला विचार, गुडनेस ज्याला आपण म्हणतो, समता, इक्वॅलिटी आणि मैत्री, फ्रेंडशिप, विश्वबंधुत्व, युनिवर्समध्ये सगळीकडे काय व्हायला पाहिजे, मैत्री व्हायला पाहिजे, शिस्त, डिसिप्लिन आणि ऐक्य आणि युनिटी. या सगळ्या गोष्टी, समता म्हणजे इक्विलिटी आणि ऐक्य म्हणजे युनिटी, या भावना वाढीस लागतात. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. 21 पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. तुम्ही पाहिलेलं आहे ऑलिम्पिक सगळ्यांनी, आहे की नाही? मुलांसाठी वेगळे असतात, मुलींसाठी वेगळे असतात. या सामन्याच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमली असते. देर इज अ कमिटी, इंटरनॅशनल कमिटी. त्याच्यात प्रत्येक देशातले मेंबर्स असतात. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. जिनको पार्टिसिपेट करना है वो सपोज इंडिया है तो इंडिया के 3 रिप्रेजेंटेटिव. कहाँ पे? कमेटी में. प्लेयर्स तो बहुत सारे हो सकते हैं, लेकिन कमेटी में जो मेंबर्स हैं दे आर 3 इन ऑल. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था, अरेंजमेंट जी आहे तो जो रिलेटेड गेम है उसका एक कमेटी होती है इंटरनॅशनल, उनके पास होता है. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. हर कोई हिस्सा लेने वाला पैसा देता है. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही है ना, जैसे कि एजुकेशन में है, नौकरी में है, रिजर्वेशन होता है, वैसे गेम में नहीं है. जातीभेद नाही, धर्मभेद नाही, वर्णभेद नाही. जाती नाही, नो कास्टिझम, नो रिलिजन, काहीच कोणता आहे ते नाही, वर्णभेद नाही, गोरा आहे या काला आहे, येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील JC ओवेन्स या वंशाने आफ्रिकी खेळाडू. आता हा JC ओवेन्स हा जो आहे याचा जन्म 1913 अल्बामा येथे झाला. हा JC ओवेन्स, या JC ओवेन्सनी काय केलं तर 1936 बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 1936 त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. वा, 4! कितना, एक मिलाना कितना मुश्किल है. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक म्हणजे रेकॉर्ड, नवे उच्चांक स्थापित केले, रेकॉर्ड निर्माण केलं त्यांनी. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. शिल्पकार ठरला म्हणजे निर्माता. त्यांनी निर्माण केलं ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचं स्थान जे आहे ते. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे कोणीच विचारलं नाही, कारण त्याचं कर्तृत्व मोठं होतं. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. किती कठीण आहे ना वाचायला. झेकोस्लोवाकिया हा जो देश आहे इथला एमिल झेटोपेक हा एक खेळाडू आहे. आणि हा काय करायचा तर उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 3 प्रकारचे सुवर्णपदक जिंकले. उन्हाळ्यामध्ये अबेबे बिकिला 1952 त्याने हेल्सिंकीचे मैदान गाजवले. 1952 जे ऑलिम्पिक झालं त्या ग्राउंडचं नाव होतं हेल्सिंकी आणि तिथे
तो यशस्वी झाला. तेथे त्याने 5,000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत खूप लंब अंतर, नवीन विक्रम रेकॉर्ड केला व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन, वा वा, त्याला काय मिळालं त्याला काय म्हणायचे? रेल्वे इंजिन, ह्युमन रेल्वे इंजिन. झेटोपेकने ख्याती मिळवली. ख्याती मिळवणे, प्रसिद्धी मिळवणे. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. ऑलिम्पिकमध्ये जर एखाद्या खेळाडूंनी आपल्याला मेडल्स दिले तर आपल्या देशाचा सन्मान वाढतो. आता शेवटचा पॅरेग्राफ. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला. अबेबे बिकिला हे नाव आहे, अबेबेबे ऐसा नाही आहे ते, अबेबे बिकिला असं आहे. तर हा अनवाणी पायाने, विदाऊट चप्पल, विदाऊट बूट हा धावायचा आणि तो इथिओपिया इथला होता. त्या मॅरेथॉनमध्ये त्याने लांब पल्ल्याची शर्यत जिंकली, काहीच न घालता पायामध्ये. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. बापरे. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. कोणी? फॅनी बँकर्स यांनी. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ध्यानचंद, हॉकीचा जादूगार म्हणतात त्यांना. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा, पराक्रम व्हेलर, विजय मिळवण्याचा आणि मेहनत प्रयत्न करण्याचा संदेश देणारा ध्वज डौलानं म्हणजे दिमाखात, ॲटिट्यूडनी फडकत असतो. या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे, आपण पाहिले ना, सर्कल्स, समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. इक्वॅलिटी आणि विश्वबंधुत्व म्हणजे सगळ्या विश्वात शांती नांदो. तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा, क्षुद्र खराब विचार, वर्थलेस विचार जे आहेत ते अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. त्याचा अंधार जो आहे तो पळवणारी, अंधार जायला हवा. कोणता अंधार? क्षुद्र विचारांचा. आणि त्या जागी काय यायला हवे? चांगले विचार. प्रकाश व्हायला हवा चांगल्या विचारांचा. आणि अशा प्रकारे हा जो आपला ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा अतिशय माहितीपूर्ण चॅप्टर आहे, हा संपला आहे. एकदा आपण याचे, मी तुम्हाला म्हटलं होतं मी अर्थ सांगते सगळे, तुम्हाला लिहायचे असतील तर तुम्ही लिहून घ्या. बघा अर्थ दिलेले आहेत या ठिकाणी काही महत्त्वाचे. गतिमान, उच्चता, तेजस्विता, ठीक आहे. हे वेगळे अर्थ जे आहेत हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये शिकवेल, तर तुम्ही त्याची काळजी करू नका. तर हा अशा प्रकारे आपला जो हा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा पाठ आहे हा या ठिकाणी समाप्त होतो आहे. सीमा बक्षीस माय बोली क्लासेस या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला बेल आयकॉन दाबल्यावर सगळे नोटिफिकेशन्स येतील. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण नक्की भेटणार आहोत. सी यू. बाय ऑल ऑफ यू.